अन्नपूर्णा स्वादिष्ट चविष्टमध्ये आपले स्वागत। आज आपण हिरव्या लसणीच्या पातीची चटणी बघणार आहोत। त्यासाठी मी हा हिरव्या लसणाची पात म्हणजे आमच्या शेतातून आणलेली आहे। अशी मुळं असतात त्याची बघा। हा लसणाचा गड्डा हा मी दाखवायला घेतलेला आहे। असं अगदी कोवळा आहे हा। लसूण लावलाय आम्ही शेतामध्ये। तर मी थोडंसं म्हणजे रेसिपी करायला काढून आणलेलं आहे। अशा पद्धतीने हे सगळं वरचं काढून टाकायचं आहे लसणीचं। आणि हे पाठीमागचे पण असे शेंडे हे असे खोडून घ्यायचे ते असं पिवळं झालेलं। आणि हे सगळं स्वच्छ मी करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता हे तसे या अशा पद्धतीने स्वच्छ केलेलं आहे। त्यात थोडंसं जिरं, मीठ, कढीपत्ता, 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि शेंगदाणे हे एवढं मी साहित्य लसणाच्या पातीची चटणी करण्यासाठी घेतलेलं आहे। तर आता आपण चटणी करायला सुरुवात करूया। तर आपण याला पहिल्यांदा कट करून घ्यायचं आहे। कट करून घ्यायचं आहे आणि हे कच्चंच मिक्सरला लावायचं आहे। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे। जर तुम्हाला एवढा हा लसूण नको असेल वरचा तर याचे पुढचे सगळे हे छोटे गड्डे आहेत ते काढून टाकायचे। पण मी हे सगळे घेणार आहे कारण त्यामुळे लसणाची चटणी खूप छान होते। आता हे आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेले आहे पात। आता त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे। हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार घाला। मी तर 2 मिरच्या घातलेल्या आहेत। यात काही लसूण घालायचं नाही कारण लसणाची चटणी आहे। हा कढीपत्ता, जिरं, एक पोहे खायचा चमचा भरून जिरे घेतलेले आहे। शेंगदाणे कच्चेच घालायचे शेंगदाणे आणि कोथिंबीर। आता हे आपण मिक्सरला लावून घ्यायचं आहे। आता ही मी मिक्सरला लावून घेतलेली आहे चटणी। अशी मोठी मोठीच घ्यायची आहे। मी थोडंसं एक पोहे खायचा चमचाभरच पाणी घातलेलं आहे यात। तुम्ही पाणी नाही घातलात तरी चालेल। आणि याला आता आपण फोडणी देऊन घेऊया। त्यासाठी मी पॅन गरम करत ठेवलेला आहे। आता आपण कढई गरम करत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये अगदी 2 चमचेच तेल घातलेले आहे पोहे खायचा। त्यात थोडंसं जिरं टाकायचं आहे। मी जिरं आधी मिक्सरला लावताना टाकलेलं त्यामुळे थोडंसंच टाकले। आणि आपण जी मिक्सरला लावून घेतलेली आहे चटणी ती घालायची आहे यामध्ये आणि परतून घ्यायचे। खूप म्हणजे खूप छान लागते चटणी। तुम्ही नक्की करून बघा। आता ही परतून घ्यायची आहे। थोडीशी परतायची आहे, जास्त वेळ नाही। अगदी 1-2 मिनिटासाठी परतायची। छान परतून घ्यायची। खूप छान लागते। नक्की करा तुम्ही ही चटणी। आता बाजारामध्ये हिरव्या लसणाची पात पण मिळते। ही आमची घरचीच असल्यामुळं मला काय कुठे शोधावं लागलेलं नाही आहे। तुम्ही नक्की आणा लसणाची पात आणि याची चटणी नक्की करून बघा। आता 2 मिनिटं झालेले आहेत। गॅस बंद करायचा आहे आणि ही आपण चटणी एखाद्या प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये काढून घ्यायची। अशी ही आपली हिरव्या लसणाच्या पातीची चटणी तयार झालेली आहे। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।